आज सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे कोणता आहे? एक तर आषाढ गुप्त नवरात्रीतली समापनाची आज रात्र आहे. हो दादा. जसं चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र हे तुम्ही ऐकून आहात. अशा 4 नवरात्री असतात. त्यामध्ये 2 गुप्त, त्यातली आषाढातली गुप्त नवरात्री. काल दुर्गाष्टमीच्या रात्रीनंतर आज समापनाची रात्र आहे आषाढ गुप्त नवरात्रातली. आणि आज आहे स्वाती नक्षत्र. हो दादा. आता हे स्वाती नक्षत्र काय आहे? तर 27 नक्षत्र जे आहेत त्यातलं स्वाती नक्षत्र प्रत्येक महिन्यात 2 वेळा येतं. पण प्रत्येक महिन्यात 2 वेळा येत असलं तरी प्रत्येक स्वाती नक्षत्राच्या दिवशी वर्षा होत नाही, म्हणजे पाऊस पडत नसतो. हो दादा. आता पावसाळ्याच्या कालावधीत जेव्हा स्वाती नक्षत्र येतं तेव्हा प्रत्येक वेळी ही अशा प्रकारे आषाढ गुप्त नवरात्रीतली समापनाची बाजू येत नाही दुर्गाष्टमीला लागून. हो दादा. तर असा जो मुहूर्त येतो त्याला अबुज मुहूर्त असं म्हटलं जातं. हो आता दादा. हा अबुज मुहूर्त एरवी केव्हा असतो? तर ज्या दिवशी जगन्नाथपुरी हे जे 4 धामांपैकी एक तीर्थधाम आहे तिथे जगन्नाथ बाबांची रथयात्रा होते, तो अबुज मुहूर्त. हो आणि दादा. तसाच अबुज मुहूर्त त्या आजच्या स्वाती नक्षत्राला प्रसिद्ध असतो. हो दादा. मग या स्वाती नक्षत्रातल्या पावसाचं नेमकं काय महत्व आहे? तर स्वाती नक्षत्रामध्ये आजसारख्या शुभ तिथीवर जो वर्षा जलाचा वर्षाव या भूतलावर होतो. आता त्याचं सगळं म्हणजे आता पूर्ण गुरुज्ञानानुसार व्यापक स्तरावर तुम्हाला सांगत नाही, पण मोजकं अगदी सारांश रूपी सांगतो. हो दादा. की या स्वाती नक्षत्रातल्याच पावसाचा एखादा थेंब सागरातल्या समुद्रातल्या शिंपल्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. तो नैसर्गिक मोती झाला, ज्याला तुम्ही तुमच्या शुद्ध भाषेत आजच्या ओरिजिनल मोती म्हणता की नाही तो. मग त्याची किंमत जी असते ती बाजारात आजच्या बाजारभावानुसार 2.5 ते 3 लाखापासून सुरू होते आणि त्याच्या आकारमानानुसार 15 लाखापर्यंत जाते ती. त्याला बसरा मोती म्हणतात. म्हणजे या स्वाती नक्षत्रातल्या पावसाच्या एका थेंबाची ही साधारण किंमत झाली. आता याच पावसाचा थेंब कोण पितं? तर ज्याला हिंदीमध्ये पपिहा म्हटलं जातं, ज्याला म्हणता की नाही तुम्ही चातक पक्षी. चातकासारखी पावसाची वाट पाहिली एखाद्याने असं तुम्ही ऐकता. तर तो पक्षी या स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब फक्त वर्षातून एकदा पितो आणि वर्षभर जिवंत राहतो. आता दुसरं, हे जे मोठमोठे भुजंग स्वरूपी नागदेवता असतात त्यांच्याकडे नागमणी असतो. तसाच मणी गजराज महाराजांकडे असतो हत्तीकडे, त्याला म्हणतात गजमुखंतक मणी. मग तो मणी हत्तीला केव्हा मिळतो? तर या स्वाती नक्षत्रातल्या अशा तिथीतल्या पावसात मिळतो. आवाज येतोय का? हो दादा. माझा आवाज येतोय का दोघांना? हो दादा. येतोय. हो दादा. हॅलो दादा, येतोय विशालजी, तुमच्या इथला आवाज येतोय जास्त, तुम्ही जरा बाजूला येऊन बोला. मला फक्त तिकडून प्रतिसाद द्या कोणीतरी की माझं बोलणं ऐकू येतंय म्हणून तुम्हाला. येतोय. हो दादा. तर तो गजमुखांतक मणी या स्वाती नक्षत्रातल्या पावसात हत्तीला मिळतो. आता जशी प्रत्येक जीवाला तहान लागते की नाही, तशी पृथ्वी मातेला सुद्धा तहान लागते. म्हणजे ज्या पृथ्वीवर भूतलावर मृत्यूलोक आहे, ज्याच्यामध्ये तुमचं आमचं सध्या वास्तव्य आहे, त्या पृथ्वी मातेला तहान लागते. हो दादा. आणि ती तहान तृप्त कशाने होते? तर ही
आजच्या स्वाती नक्षत्रातल्या पावसाने. हा. हो दादा. हो दादा. हो दादा. आता ज्याला तुम्ही पाऊस म्हणता ते भौगोलिक दृष्ट्या भूगोलात तुम्हाला काय ज्ञानार्जनातून कळलेलं असतं की उन्हाळ्यामध्ये उन्हाने बाष्पीभवन होतं समुद्राच्या पाण्याचं, मग ते वर जातं, त्याचे ढग बनतात, त्या ढगातून पाणी पडतं, त्याला पाऊस म्हटलं जातं. हा. हो दादा. आता हे झालं भौगोलिक एरवीसाठी. पण आज जे त्या ढगातून पाणी पडतं की नाही या स्वाती नक्षत्रात, त्या ढगातल्या पाण्यासोबत देव लोकातून, स्वर्ग लोकातून वरुण देव सुद्धा पाण्याचे अमृताचे थेंब त्याच्यामध्ये मिसळून ते खाली येत असतं. हो दादा. हो दादा. त्यामुळे ही असते अमृत वर्षा. हो म्हणून दादा. तो पक्षी सुद्धा एक थेंब पाणी पितो वर्षातून आणि वर्षभर जिवंत राहतो. हा. हो दादा. हो दादा. आता एवढं जर साधारण अनन्य साधारण महत्व या पावसाचं असेल तर ते अमृत वर्षेचं जे जल आहे हो दादा. त्या जलात तुम्ही काय करायचंय आज दोघांनीही सूर्यास्ताच्या नंतर. हा. हो दादा. हो दादा. आणि रात्री 11 वाजायच्या आतमध्ये हो दादा. आपापल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला 4 थेंब तरी त्या पावसाच्या माथ्यावर पडतील असं पावसात भिजू द्या. हो दादा. हो दादा. लहान असो मोठा असो माथ्यावर हे 4 थेंब तरी पडले पाहिजेत. आणि ही भाग्याची बाब असते, कारण स्वाती नक्षत्रावर सबंध पृथ्वीवर आज पाऊस पडत नाही. हो दादा. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या परिसरात जिथे जिथे पाऊस हा पडतोय आणि ज्यांना हे त्यांच्या गुरु कृपेने किंवा इष्टदेवाच्या कृपेने काहीतरी ज्ञान आहे त्यांच्याच वाट्याला हे लाभतं. हा. हो दादा. आता मला इथे जे काही विधी करायचे आहेत आजच्या रात्रीत त्याचा संबंध पुढच्या महिन्यात सुद्धा 18 तारखेच्या स्वाती नक्षत्राला असणार आहे. हो दादा. हो दादा. हो दादा. 18 तारखेला म्हणजे तुमच्या भाषेत पुढच्या महिन्यात 18 ऑगस्टला स्वाती नक्षत्र असणार आहे. त्या दिवशी पाऊस केव्हा पडेल काय नाही हे आता तुम्हाला ज्ञात जरी नसलं तरी याच्यात आजचा दिवस असू देत किंवा तो 18 तारखेचा असू देत, या सबंध प्रहरात सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये राहू काळाचा कालावधी वर्ज करून त्या जलाचं महात्म्य जे आहे ते धरून त्या रात्रीत जो विधी होणार आहे तो फक्त आणि फक्त योगीराजजींच्या कुटुंबियांकरिता आणि विशालजींच्या कुटुंबियांकरिता आज मी केलेला आहे सगळा नियोजित. हो दादा. त्याची संलग्नता पुढच्या महिन्यातल्या 18 तारखेच्या रात्रीत असणार आहे. 21 प्रकारच्या सामग्रीच्या सगळ्या साहित्यांची पूर्तता मी मागच्या 5 दिवसांपूर्वी विविध ठिकाणांहून प्राप्त करून ठेवलेली आहे. ती फक्त तुम्हा दोघांसहित तुमच्या कुटुंबियांच्याच नावे होणार आहे. आणि त्याचं कारण मी पुढे आवश्यकतेनुसार सांगेन दोघांनाही. फक्त आज तुम्ही दोघांनी काय करायचंय की सूर्यास्तानंतर रात्री 11च्या आतमध्ये कुटुंबातल्या आपापल्या प्रत्येक सदस्याला एकत्र घेऊन पावसाचे 4 थेंब का होईना पाऊस पडण्याच्या वेळेच्या अनुकूलतेनुसार मस्तकावर पडले पाहिजेत आणि वर आकाशाच्या दिशेने तोंडाचा आ वासून एखादा थेंब तरी जिभेवर पडला पाहिजे. हो दादा. हे असं फक्त एवढं कृतीचं तुमच्या हातून होऊ देत, बाकी सगळं मी इकडे करतो आहे. पण त्याच्यासाठी हा तुमच्या कृतीचा जोड अत्यावश्यक आहे, अन्यथा ते निष्फळ ठरेल. गांभीर्याने केलं. आणि आजचा जो हा योग आहे स्वाती नक्षत्राचा हा अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्मिळ. म्हणजे मी काय आरंभीला सांगितलं की प्रत्येक महिन्यात 2 वेळा येतं स्वाती नक्षत्र. पण त्या 2 दिवसात पाऊस पडत नसतो. त्यात आज जे आलं स्वाती नक्षत्र या प्रत्येक वेळी
आषाढ मासातली गुप्त नवरात्रीची समापनाची बाजू दुर्गाष्टमीच्या रात्रीत येत नसते. कारण या स्वाती नक्षत्राचा आजच्या स्वाती नक्षत्राचा आरंभ काल दुर्गाष्टमीच्या रात्रीत झालेला आहे 8:43 हो दादा, हो दादा. आणि त्याची समाप्ती आहे आज रात्रीत 11:02 हो दादा. म्हणजे दुर्गाष्टमीच्या रात्रीला जोडून असा स्वाती नक्षत्राचा जो काही जोड येतो तो 400-500 वर्षातून एकदा येतो. हो दादा. त्यामुळे आज फक्त सूर्यास्तानंतर तुम्ही दोघांनी तुमच्या कुटुंबियात समवेत मी जे सांगितले आता ते गांभीर्यपूर्वक करायचं आहे. हो दादा. आणि ही जी काही आता साधारण संक्षिप्त स्वरूपात माहिती सांगितली हो ती त्याचं महात्म्य त्याचा महिमा तुमच्या कुटुंबात तुमच्या अर्धांगिनी समवेत अपत्यांनाही कळावं त्यांच्या त्यांच्या समजेनुसार म्हणून हे संग्रही करून घ्यायला सांगितले संभाषण. हो दादा, हो दादा, तसंच केलं. तुमच्या स्मरणात राहिलं आणि तोंडी सांगता आलं तर तोंडी सांगा, अन्यथा हे संभाषणच ऐकवा त्यांना. हो दादा, तसंच केलं. आणि आजच्या या सगळ्या याच्यामध्ये काय करा, दोघांपैकी कुणीही ज्याला जमेल तसं प्रयत्न करून मला एक 2250 रुपयाची साधारण धनराशी एक 5:30 वाजायच्या आतमध्ये शक्य तितक्या लवकर जरा पाठवायचा प्रयत्न करा. हो दादा. कोणीही करा, दोघांपैकी कोणी केली चालेल, पण ती करा, ती गरजेची असणार आहे. हो दादा. आणि आजची रात्र ओलांडल्याच्या नंतर उद्याला सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्ये काय करायचं आहे तर हळदी मिश्रित पेलाभर जल म्हणजे पेलाभर जलामध्ये उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट तर्जनी या 2 बोटांच्या चिमटीमध्ये जेवढी हळदी बसेल अशा 2 चिमूट हळदी त्या पेलाभर जलात टाकून ते जल तुळशी मातेच्या रोपाला अर्पण करायचंय स्नान झाल्यावर. आणि मग तिथे ओली झालेली माती उजव्या हाताच्या मध्ये घेणे, मधल्या बोटाने ललाटी म्हणजे माथ्याला आणि कंठाला गंध स्वरूपी लावायचे आहे उद्याच्या दिवस फक्त. हे दोघांनी करायचंय. तर तेवढं गांभीर्यपूर्वक असू देत. पुढे मी आवश्यकतेनुसार बोलतो. याला काही बंधन आहेत का दादा? एक वाक्य विचारायचंय. बोला. योग असा आहे की आजच्या आणि उद्याची सेवा जबाबदारी आनंदाने गांभीर्याने पूर्ण केली जाईल, पण कन्येला आजच म्हणजे अडचण आलेली आहे. असू देत, तेच सांगतो आहे की हे जे जल आहे की नाही, हे जल देव लोकातून स्वर्ग लोकातून आणि वरुण देवांच्याच प्रत्यक्ष हातून म्हणजे इथे हेच असतं या स्वाती नक्षत्रात पृथ्वी मातेची ताण शमवण्यासाठी ही अमृत वर्ष असते आणि अमृताला विटाळ सुतक मांसाहार शाकाहार असा कोणताही बंधनाचा अडसर येत नाही. त्यामुळे त्याबाबत चिंता नको. दादा मला अजून एक विचारायचं होतं. दादा विचारू शकतो? बोला. दादा आज कामाच्या अनुषंगाने जर रात्री प्रवास करण्याचा योग आला तर मग ही उद्याची जी सूर्योदयाची सूर्यास्ताची जी सेवा आहे म्हणजे जी हळदीचं पाणी सांगतो तिथे जिथे कुठे ज्या प्रांतात ज्या परिसरात तुम्ही असाल तिथे प्रयत्नपूर्वक शोध घ्या. कोणाच्या अंगणात दारात तुळशी असेल किंवा तिथे रोप वाटिका एखादी असेल ज्याला तुम्ही नर्सरी म्हणता, तिथे जा, त्याला 21-51 रुपये दक्षिणा द्या, काही करा. पण मी सांगताना सांगितलंय की हे भाग्याशी निगडीत असतं. त्यामुळे अडथळा हा अटळ आहे.
आणि एकत्रितच सर्वांनी सहकुटुंब त्याच्यामध्ये पावसात भिजायचं असा शब्दाचा अर्थ नाही, पण प्रत्येकाच्या माथ्यावर कसेही का होईना, भले तुम्ही बाहेर पडलात 11च्या आत तरी ताईंना सांगून जा, पण ते प्रत्येकाच्या माथ्यावर 4 थेंब पडू देत, जिभेवर एखादा थेंब पडू देत. हा बाकी काळजी नको, पुढे आवश्यकतेनुसार बोलतो. दादा एक एकच वाक्य बोलतो. हे सगळं मार्गदर्शन मिळवत आहे मी आता श्री नवनाथ सत्वतीर्थनाथांच्या दरबारात उभा आहे आणि समोर जेवढा वेळ मी मार्गदर्शन घेतोय तेवढा वेळ भारद्वाज महाराज माझ्या समोर आहेत. आज खूप दिवसांनी त्यांचं दर्शनही खूप छान झालं दादा. नाथांची कृपा आहे ही सगळी. याच्यामध्ये या 4 थेंबांमध्ये तुमच्या गत 4 जन्मांचं सगळं पाप अरिष्ट धुवून काढण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे अगदी संक्षिप्त मी 4 शब्दच सांगितलेत या स्वाती नक्षत्रातल्या वर्षा जलाचे. अन्यथा 18 पुराणांमध्ये जे नारद पुराण आहे की नाही, त्या नारद पुराणामध्ये या स्वातीच्या नक्षत्राच्या जलाचं महात्म्य आहे, नारद मुनींनी सांगितलेलं आहे. बरं त्याच्याशी अगदी संक्षिप्त दृष्टांत जर सांगायचं झालं तर एक 18 विश्व दारिद्र्य वाट्याला आलेला ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला खायची भ्रांत, कुटुंबियांचं पालन पोषण कसं करायचं याची भ्रांत असताना एका साधूच्या सांगण्यानुसार त्याने काय केलं, वरुण देवांची भक्ती करायला आरंभ केला. बरं त्याला त्या साधूंनी मंत्र दिला वरुण देवांचा की ओम वरुणाय नमः, आणि सांगितलं की नदीच्या किनारी जाऊन याची अशी अशी साधना कर. हो दादा. बरं साधना कर असं साधूंनी सांगितलं, पण त्याच्यावर विश्वास बसला नाही. मग विश्वास बसला नाही म्हणून त्याने ते केलेलं नाही हे पाहून त्याचं पूर्वसंचितानुसार स्वतः नारद मुनी महर्षी, आता नारद मुनी म्हणजे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत. नारद मुनी त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं की तुला जी दिशा दाखवलेली आहे तसं फक्त अनुकरण कर. ओम वरुणाय नमः या वरुण देवांच्या मंत्राचं अनुष्ठान नदीच्या किनाऱ्यावर जाऊन तू कर. हो दादा. आता त्यानुसार त्याने तिथे जाऊन ते केलं. बरं 18 विश्व दारिद्र्याची सगळी जी काही यातना त्या आत्म्याला क्लेशदायी होती त्याच्यातून ते इतकं मनोभावे झालं की अगदी अल्प प्रयासामध्ये वरुण देव समोर प्रगट झाले. पण आता हे वरुण देव आहे त्याच्यावर त्याचा विश्वास बसेना. बर ते सांगतात तोंडाने की अरे मीच वरुण देव आहे, तर म्हणे नाही नाही तुम्हाला व्यत्यय आणू नकोस माझ्या साधनेत चालता हो. मग त्याच वरुण देवांनी ज्या व्यक्तीच्या रूपात ते समोर प्रकट झाले, सुवर्णाची परात थाळी मोठी म्हणजे सोन्याची परात हातात प्रगट केली आणि त्याला दाखवली की हे बघ. मग तेव्हा त्याचा विश्वास बसला, त्याने क्षमा याचना केली. तेव्हा वरुण देवांनी सांगितलं की तुझं हे धनस्थितीच्या अनुषंगाने 18 विश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी ही मी तुला परात देतो ही सोन्याची, आणि हा शंख घे. तो शंख कुठला दिला, पद्मशंखी छोट्या आकाराचा. हो दादा. आणि त्याला सांगितलं ह्या 2 वस्तू घेऊन तू घरी जा आणि 1.25 हात आकारमानात गोमातेच्या शेणाने थोडी भूमी सारव. हो दादा. घे आणि त्या सारवलेल्या भूमीवर हे सोन्याचं ताट ठेव, त्याच्यामध्ये हा पद्मशंखी शंख ठेव आणि तुला जे हवंय ते हव्या त्या प्रमाणात मग तुला प्राप्त होईल. बरं आता त्या नदी किनाऱ्यावरून साधना आटपून स्वगृही परतताना वाटेत काळोख झाला, अंधार झाली पायी चालताना, म्हणून एका धनाढ्य व्यक्तीच्या घरी तो थांबला. हो दादा. आजची रात्र मी मुक्काम करतो. आता करतो म्हटल्यावर त्या धनाढ्य व्यक्तीला ह्याने सगळं प्रामाणिकपणे सांगितलं की काय काय झालं, कसं कसं झालं. त्याने नीतिमत्तेत बदल झाला त्या धनाढ्य व्यक्तीच्या. हो दादा. भोजन करून हा ब्राह्मण रात्री झोपी गेल्याच्या नंतर तो पद्मशंखी शंख चोरला त्या धनाढ्य व्यक्तीने आणि
तसाच हुबेहूब दिसणारा देवघरातला एक शंख तिथे त्याच्या जोडीत ठेवला हो दादा. त्या ब्राह्मणाच्या. आता हे त्या ब्राह्मणाला काही ठाऊकच नाही. सकाळी बरं याने सगळ्याच्या सगळं त्याला प्रामाणिकपणे सांगितलं की असे वरून देव आले, त्यांनी असा विधी सांगितला, त्यांनी असं मिळणार हे सांगितलं. आणि हा सकाळी उठून जसा स्वगृही परतला ब्राह्मण, त्याने सांगितल्यानुसार तिकडे प्रयत्न केला पण त्याला काहीच फळ मिळालं नाही. आणि या धनाढ्य व्यक्तीने मात्र तेच केलं आणि त्याला सगळं प्राप्त व्हायला आरंभ झाला. हो दादा. मग तसं झाल्यावर हे निष्फळ ठरलं हे जसं त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, तो पुन्हा निराश झाला. पुन्हा तीच साधना करायला नदी किनाऱ्यावर गेला. पुन्हा वरून देव प्रकट झाले. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या सोबत दृष्ट घात झालेला आहे. हो दादा. आता हा ढपोल शंख देतो. मग तो ढपोल शंख दिला दुसरा. हो दादा. आता तो घेऊन तेच सगळं करायचंय. त्याने पुन्हा त्याच धनाढ्य व्यक्तीच्या घरी मुक्काम केला. पण वरुण देवांनी त्यावेळी चातुर्य काय केलं की त्या ब्राह्मणाला सांगितलं होतं की या ढपोल शंखाला तू जेवढं मागशील त्याच्या दुप्पट तो देईल तुला. हो दादा. आता हाच सगळा वृत्तांत त्या धनाढ्य व्यक्तीच्या घरी पुन्हा मुक्कामाला थांबल्यावर या ब्राह्मणाने सांगितला. आता त्या धनाढ्य व्यक्तीच्या मनात पुन्हा विकृती आली की आधीच्या शंकापेक्षा या शंकातून डबल मिळणार आहे. हो दादा. तिने मिळणार आहे. तर त्याने काय केलं, आधीचा पद्मशंकी शंख त्याच्या झोळीत ठेवला आणि तो ढपोल शंख काढून घेतला. हो दादा. आता हा गेला सकाळी ती सगळी झोळीतली बाजू घेऊन स्वगृही तिथे तो विधी केला. तर त्याला त्या ब्राह्मणाला हवंय ते मिळायला सुरुवात झाली. हो दादा. आणि इकडे मात्र वरुण देवांनी गुप्त चातुर्य असं केलं होतं की जे जेवढं मागशील ते दुप्पट मिळेल असं याला वाणीने सांगितलं, पण प्रत्यक्ष कृतीने ते घेईल असं वास्तव त्याला जोडलं. हो दादा. म्हणजे या धनाढ्य व्यक्तीने तो विधी केला आणि त्याला सांगितलं की मला एवढं एवढं हे सोनं दे, एवढे एवढं सुवर्ण मुद्रा दे. तर ते दुप्पट न मिळता जवळ होत त्याच्या दुपटीने त्याच्या जवळचं ते नष्ट झालं. म्हणजे त्याने दृष्टघात केलेला त्याचा नायनाट होत गेला. तिकडे त्या ब्राह्मणाची भरभराट होत गेली. आणि याचं उगम कोण आहे तर स्वतः नारद मुनी, नारद महर्षी ब्रह्मदेवांचे सुपुत्र. हो दादा. त्यामुळे हा सारांश रूपी दृष्टांत जसं तुम्हाला सांगितलं असं सगळं गुप्त रहस्यमयी परिपूर्ण संपूर्ण ज्ञान त्या 18 पुराणांपैकी नारद पुराणामध्ये आहे. त्यामुळे हे जे काही गुरुदेवांनी नवनाथ महाराजांच्या शक्ती सत्वाच्या चौकटीत सगळं दिलंय ते तुम्हा दोघांच्या प्रति फक्त आजच्या रात्रीमध्ये अनुकरण केलं जातंय. त्याला विशेष कारण आहे ते पुढे मी बोलेन. फक्त आजचं सांगितलेलं गांभीर्यपूर्वक करा दोघेही. काळजी नको, दोघे निश्चिंत आनंदी राहा. नक्की आनंद मिळेल. कल्याण असो, कल्याण असो. हो दादा. हो दादा. हो दादा. हो दादा. हो दादा.